उन्हामध्ये बसायचं, कुठतं चिलारीचं खुरटं झाड, त्याच्या खाली कसतरी माणूस वाकून बसलेलं. एक संकल्प त्यांना दिला, त्याने होय दिलं, त्याचा पाठपुरावा झाला नाही, तो मागं पडला भाग वेगळा. फक्त पुकारायचं, देवळातनं लाऊडस्पीकरचं पुकारायचं, या म्हणायचं, श्रमदान आठवड्यातनं एकदा श्रमदान आयोजन केली, या झाडासाठी या, होय म्हणायचे, एक दुसरं यायचं. ते 2 दिवसानं ते झाड कोणीतरी नेलं, शिफ्टिंग केलं. मी प्रसंगी नदीकाठाची गटार आहे, ते गटारातून पाणी घातलं, म्हणजे झाड जगवायचं. असं म्हणायचे, बापू काय मी फंडातनं पैसे नुसतं गप्पा मारणार, आता ड्रिपच करते. कुठली ड्रिप करतील काय, सर्वसाधारण शौचालय नसतं, मग रस्त्याच्या कडेला बसतात. मग आता म्हणलं उद्या अमुक एकाची उद्या मातीचा विधी आहे, आता ही रस्त्याच्या कडेला भरपूर सगळ्याच्या अगोदर मी भल्या 5 वाजता उठायचो, खोऱ्या घ्यायचो, तिथं मग पाटील ते माती टाकून बाजूला सारायचं. ते नदीपात्रामध्ये रक्षा न टाकता त्याचं नियोजन अगोदरच केलं असं, या ठिकाणी झाड लावणार, त्या ठिकाणी ते रक्षा विसर्जन केलं जातं. कोण बा आता कुणबिया कैवारी, गाई तुम्ही पाळा एक खिलारी, अशी संभाळा ही कृषी पंढरी, अशी संभाळा ही कृषी पंढरी, हा बापू तुम्हा मागतोय वारी, हा बापू तुम्हा मागतोय वारी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. नमस्कार, मी राहुल आपलं रियालिटीमध्ये स्वागत करतो. आज आपण इथं अशा व्यक्तींना बोललेलो आहे की ज्यांनी चिनके या गावामध्ये व इतर काही ठिकाणी 2000हून जास्त झाडं लावली. ती झाडं नुसती लावलीच नाहीत, तर ती त्यांनी जगवूनही दाखवली. त्यातील जवळपास 1600 झाडं त्यांनी जिवंत ठेवली. आपण असं म्हणू शकतो की चिनके या गावातील 80% झाडं ही त्यांनीच लावलेली आहेत. आणि नुसतं लावलेली नाहीत, तर ती त्यांनी जगवूनही दाखवले. स्मशानभूमी असेल, मंदिर असेल, शाळा, गावठाण, जिथं पण झाडे लावलेली आहेत त्यांनी स्वतः लावलेले आहेत. खांद्यावर, सायकलवर, डोक्यावर जमल तसं त्यांनी पाणी घालून त्यांनी झाडे जगवली आहेत. चिनके गावासोबत त्यांनी कडलासमध्ये सुद्धा काही झाडं लावलेली आहेत. वेगवेगळ्या दिवसाचे औचित्य साधून त्यांनी लोकांना झाडे लावण्यासाठी प्रवृत्त पण केले आहे. अशा या महान व्यक्तीचे नाव गोपाळ मिसाळसर असून लोक त्यांना प्रेमाने बापू असे संबोधतात. ते माजी वायुसैनिक असून त्यांनी सिनियर NCO या पदावरून 26 वर्षानंतर 1993 मध्ये ते सेवानिवृत्त झाले. त्यांचे आपण रियालिटीमध्ये स्वागत करूया. तर नमस्कार बापू, आपलं रियालिटी परिवारामध्ये सहर्ष स्वागत. नमस्कार. नमस्कार. तर आज आपण जे पण मी आता सांगितलं त्याबद्दल आपण खूप साऱ्या गोष्टीशी चर्चा करायची, कारण आजकाल सगळ्याच गोष्टी माहीत आहेत की झाडांची किती किंमत आहे, काय आहे. जे तुम्ही प्रवास स्टार्ट केला या झाडे लावण्यासाठी, हे सगळं, आणि त्याच्यामध्ये किती तुम्हाला प्रॉब्लेम्स आले, किती अडचणी आल्या, काय गोष्टींना तुम्ही फेस केला असेल, तोंड दिलं असेल, या सगळ्या गोष्टींची आपल्याला चर्चा करायची तुमच्याबरोबर. तर बापू, मला सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की जी पण तुम्ही चिनके गावामध्ये झाडं लावली, हे झाडं लावण्याचा संकल्प तुमच्या डोक्यात कसा आला आणि कधी आला, म्हणजे ह्याची सुरुवात कधी झाली? 2003 साली मी गावी आलो. त्यावेळी एक प्रसंग असा होता, स्मशानभूमीकडं अंत्ययात्रेला गेलो. भर उन्हामध्ये असा प्रसंग होता. भर उन्हामध्ये 2-3चं टायमिंग आहे. त्या व्यक्तीला आमच्याच भावकीतील अप्पा मिसाळ त्यांना अंत्ययात्रेला निघाली होती. तिथं अंत्यविधीला मी हजर होतो. नदीकाठी झाडं नव्हती, खुरटी कुठं चिलारीची झाडं. मग संकल्प आला नदीकाठी भर उन्हात, कारण हे अंत्ययात्रेचं टायमिंग काय कोणाला सांगून येत नाही, कधी सांगता येत नाही. मग त्या ठिकाणी उन्हामध्ये बसायचं, कुठतं चिलारीचं खुरटं झाड, त्याच्या खाली कसतरी माणूस वाकून बसलेलं. पण मला वाटली सुरुवात आपल्याबरोबर वृक्षारोपणाचा संकल्प आहेच, सुरुवात आपण स्मशानभूमीपासून करूया. तिथून सुरुवात केली, स्मशानभूमीपासून झाडं लावायला. ओके, म्हणजे 2003 पासून सुरुवात केली. आज 21 वर्ष झाली कार्याला तुमच्या. सुरुवात केली. आणि त्या निमित्तानं एक राजुरी गाव आहे जवळ 5 किलोमीटरवर चिनक्यापासून, तिथे यात्रा होती. मग तिथं वृक्षदिंडी काढायचा संकल्प केला. आपण वृक्षदिंडी काढूया, म्हणजे त्या लोकांनाही थोडंसं जाणीव जागृती करू वृक्षाविषयी. गाव शेजारीच आहे आणि त्यांचा चैत्र उत्सव आहे, त्या गावची यात्रा आहे. त्या निमित्तानं जाऊ. मग 2003चं आहे. आणि त्यावेळी साधन आपल्याकडे, त्यावेळी जीप गाड्यासुद्धा जास्ती नव्हत्या, म्हणजे प्रमाण कमी. आता टक्केवारी मोटरसायकल जीपाची वाढली. मग त्यावेळी आमच्याकडे शेती बैलाने करत होती. बरोबर. बैल पण आमच्याकडे जमीन होती 10-12 एकर, परंतु परवडत नाही म्हणून दोन बैल पाळण्याची कोस सगळ्यांची नसती. बरोबर. मग आम्ही एक बैल पाळला होता आणि दुसरा बैल पैरे करीत. नामातात्या मिसाळ माझा सखा माऊस भाऊज आहे, नामातात्याचा एक बैल आणि आमचा एक बैल.
बर म्हणजे बैलगाडीचं नियोजन केलं. सायंकाळी 4 वाजता निघालो. तिथे एक 5:30-6च्या दरम्यान हळूहळू टप्पा करत आनंदढाळ मार्गे हायवे रोड क्रॉस राजुरी हे गाव वाटतं. त्या ठिकाणी प्रबोधन केलं थोडंसं. म्हणजे झाडाविषयी गरज आहे, वृक्षदिंडी म्हणजे झाडाची माहिती, अभंगाच्या रूपाने माहिती, वृक्षाची कशी गरज आहे, तुकाराम महाराजांचा अभंग वृक्षवल्ली आम्हा सोयरी. बर मग तिथल्या सदस्यांना जे मी आवाहन केलं, असं करूया राजौरी चिनकेचा हा जो रोड आहे, कच्चा रोड आहे, त्या रोडच्या लगत आपण वृक्षारोपणचं कार्य हाती घेऊया. कसं घेऊया तर तुम्ही 100 फुटाहून तिकडून या, आम्ही चिनके गावामध्ये 100 फुटाहून तिकडे येऊ. अशा प्रकारे एक संकल्प त्यांना दिला. त्यांनी होय दिलं. त्याचा पाठपुरावा झाला नाही, तो मागं पडला भाग वेगळा. ही पहिली वृक्षदिंडी आमची. बर वृक्ष दिंडीमध्ये महत्वाचं काम होते की लोकांना जागृत करणं, वृक्षारोपणाविषयी आपण थोडीशी माहिती जाणीव देणं. जागृती आणि थोडासा सहभाग त्यामध्ये केला पाहिजे. फक्त एक अशा प्रकारचं औचित्य सांगून तिथे गेलो. त्यांना बरोबर. प्रबोधन केलं, तिने चांगला प्रतिसाद दिला. होय आता परत हा तर काळ जुना 2003चा म्हटलं तीनचा तर. हा आता ही ज्यावेळेस संकल्पना तुम्ही पुढे लोकांच्या मांडली किंवा वृक्ष दिंडी वगैरे जी तुम्ही चालू केली, त्यावेळेस लोकांच्या प्रतिक्रिया काय होत्या? गरज आहे आपण करूया. होय झाडांची गरज आहे ना, आम्ही सहयोग देतो असं त्यांचं असायचं. पण प्रतिसाद कमी. मग मी माझ्या परीनं काय म्हणतात फक्त पुकारायचं, देवळातनं लाऊडस्पीकरचं पुकारायचं, या म्हणायचं. श्रमदान आठवड्यातनं एकदा श्रमदान आयोजन केली, या झाडासाठी या. होय म्हणायचे, एक दुसरं यायचं. मग म्हटलं आपलं कार्य थांबवायचं नाही. वन मॅन ब्रिगेड म्हणतात ना, हा हा कोण येऊ नाही आपलं वन मॅन ब्रिगेड, बरोबर. आपलं कार्य चालूच ठेवायचं. बोलवायचं काम आपलं. आपलं काम आपलं. मग सुरुवात करायची. बर. मग सोनाशी सुरुवात केली स्मशानभूमी चिनके. त्यानंतर 2 नंबर दिंडी बी विठ्ठल मंदिर अनंगढाळ नाझरे मठ जे म्हणतात, तिथं विठ्ठल मंदिर नवीनच एक 4-5 वर्षापूर्वी बांधून झालं होतं. बरोबर. मग दुसरी वृक्षदिंडी तिथं नेली. ती पायीच जवळ आहे अंतर, नदीच मध्ये, आमच्या चिनके आणि अनढाळमध्ये नदीच मध्ये. बरोबर. मग तिथे एक 10-5 दिंडीकरी घेऊन आपलं अभंग म्हणत तिथं बी जाणून जागर. तिथे एक 2-3 तिथं अगोदर जर वृक्षारोपण होतं. मी आपलं रोड नॉमिनल करंजाची 2-3 झाडं लावली आपल्या वतीनं असू द्या. बरोबर. 3 करंजाची झाडं लावली. हा आहे झाला वृक्षदिंडी क्रमांक 2. बर त्यानंतर 5 साली वृक्षदिंडी नंबर 3 चिनके ते आमचे सोनाशिद मंदिर. आपण साईट पाहिली सोनाशिद मंदिर हा आज आजळच्या शिवेवरती जे बरोबर, आहे बरोबर. हा. तिथं मग दिंडी, ती पण पायीच दिंडी. 10-5 टाळकरी मृदंग असे अभंग आहेत वर. म्हणजे तिथं पण 1-2 झाड लावायचं, परत फिरायचं. बर अशा 3 वृक्षदिंडी झाल्या. त्यानंतर वृक्षदिंडी समाप्त आणि आपले कार्य चालू वृक्षारोपणाचं. बर ज्यावेळेस झाडं लावायला सुरुवात केली, पहिलं झाड तुम्ही म्हटलं मशानभूमीत लावलं, हा त्यावेळेस तुमच्या बरोबर लोक किती होते? त्याची आयडिया वगैरे आता काय आठवते का की बाबा लोक किती होते? तिघच होते. तिघं. होकार दिला 10 जणांनी, फक्त 3 हजर झाले. होय. ते 3 झालं तेवढं तर बरं. 10 जणांनी होकार दिला. आम्ही येऊ म्हटले, स्पीकरवरून पुकारलं देवळामधून, बरं. येऊ म्हटले. 10 होय म्हटले. त्या 3 आले. 3 तासभर वेळ दिला सुरुवात करायला. बर मग आता पहिलं झाड तुम्ही कोणतं लावलं? असं त्याची सुरुवात ज्यावेळेस केली तुम्ही पहिल्या झाडाची, ते कोणतं झाड होतं? म्हणजे आता आहे का ते झाड? आता हे करंज चिंच लावली सुरुवातीला. बर 3 आहे, परंतु अशोकाचं वृक्ष आहे वेशीमध्ये आपण जे पाहिले अशोका. मी वेस म्हणजे दोन्ही बाजूला तलाट्या पैशासमोर पाहिला असे दोन्ही बाजूला बरं, अशोका. त्याची कहाणी अशी, 2 वृक्ष लावले, परंतु 3 दिवसानंतर आहेत प्रवृत्ती, सामाजिक प्रवृत्ती आहेत. विशेष करून मुलांमध्ये मला जाणीव झाली. ते 2 दिवसानं ते झाड कोणीतरी नेलं, शिफ्टिंग केलं. अच्छा, त्याच्यामुळे झाडं नाहीत. नाही, एक शिफ्टिंग केलं. आता म्हटलं आपली चांगली परीक्षा आहे, आपण लावतोय. आणि मी म्हटलं आपलीच मुलं असतील, त्याला आवड असेल, त्याला परवडत नसेल, घेऊन गेला असेल. बरोबर. मग मी म्हणले नाराज झालो नाही, परत दुसरं झाड आणलं. त्या ठिकाणी एकच झाड परत दुसरं लावलं. वेशीमध्ये सध्या ती झाडं जवळजवळ 20-22 वर्षाची आहेत. बरं वेशीमध्ये अशोक स्तंभ सगळे अशोक वेशीमध्ये पाहिले दोन्ही बाजूला 2. बरोबर. तेवढं त्यानंतर कोणी असा खोडसाळ सहसा मुलांनी कोणी खोडसाळपणा केला नाही. बरं. शक्यतो जेवढे मला मदत करत होते. नाहीतर आपलं 1 मॅन ब्रिगेड आपलं कार्य चालूच असतं. बरं मग आता ज्यावेळेस तुम्ही झाडं लावता त्यावेळेस मुख्यतः म्हणजे कोणत्या झाडांची तुम्ही निवड करता की ही झाडं आपण लावली पाहिजेत जास्तीत जास्त? लिंब, चिंच आणि करंज हे ह्यालाच प्राधान्य, देशीलाच प्राधान्य. ओके, लिंब, करंज आणि चिंच. म्हणजे का असं? देशी झाड आहे, उत्पन्न देतं, टिकाव असतं, दाट सावली. बर आणि समजा रोडला मला लावायची इच्छा आहे, चिनके ते सोनाशिद शेतकरी आहेत, त्या शेतकऱ्याला सुद्धा म्हणजे तू प्रोत्साहन, मला काहीतरी फायदा होईल, तो जपील. निदान आपण लावलं तर कोळवानं नांगर तर टाकणार नाही, म्हणजे असं एक बरोबर. त्याला पण अशा काहीतरी उत्पन्न आपल्याला मिळेल, त्या दृष्टीने ही निवड केली. त्यांना पण बरोबर बरोबर ते त्यांचा प्रतिसाद राहील, त्यांना पण उत्पन्नाची हमी आहे.
म्हणजे चिंच आणि करंज निवडण्यामागचं कारण की उत्पन्न पण देतं झाड उत्पन्न पण दिलं शेतकऱ्यांना आणि सावली पण त्याची दाट थोडी सावली पायी जाणारा बहुतेक ज्याला सायकल नाही ते पायी प्रवास 2 किलोमीटर करतात, प्रत्येक पौर्णिमेला जातात. बरोबर. सोनाशिद्दे आमचं चिनकेगाव बरोबर हे देवस्थान पायी जाणार तेवढीच विसावा सावली. बरोबर मी त्याचं महत्व आता कळतं. महत्व सावली सावली असावी त्या रोडला, बरोबर. पायी जाणार थांबते. मग ज्यावेळेस तुम्ही सुरुवात केली त्यावेळेस लोकांना तर तुम्ही ह्या गोष्टी सांगितल्या, पण ह्याची ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस त्या झाडांचा म्हणजे कोणी पैसे दिले का सो खर्चातून ह्याची सुरुवात केली? सुरुवातीला सो खर्चातून केली, त्यानंतर 2008 साल असावं. बर. तो चैत्र उत्सव म्हणजे आमच्याकडे उत्सव चैत्र पौर्णिमा असतो उत्सव आणि गावची यात्रा गावची वगैरे यात्रा असते. अच्छा. त्याच्यापूर्वी 15 दिवस ते सगळ्याच गावात असतं पाडवा वाचन असतं. बर. पाडवा वाचनामध्ये सगळं आपल्याला गावामध्ये काय करायचं, कशा प्रकारे यात्रा साजरी करायची वगैरे. आणि तो चैत्राचा त्या चैत्र उत्सवाचा एक नॉमिनल फंड असतो. ती रजिस्टर नसती, संस्था रजिस्टर नसती, असं कोणाच्या हाती दिलेले असतात. त्यातून 2007 साली मला 3,000 रुपये ती दिली, झाडासाठी आपण काहीतरी करूया. 2007 साली 3,000 निधी आला आणि त्या निधीचं असं आयोजन केलं की दुसऱ्या 4 सालापर्यंत मी माझे ते जे अहवाल सादर केला, ह्याचं काय केलं, ते झाडांना जाळ्या देणं, ते देणं, हे देणं, सर्व करून त्यांना आश्चर्य वाटले. सगळं 3,000मध्ये बापूंनी त्यामध्ये 550 अजून त्यात भर टाकली आणि सगळं कामली केले. म्हणजे प्रत्येक रुपयाचं तुम्ही त्यांना त्या रुपया पदरचे करायचे, काय ठराविक उद्दिष्ट गाठायचे झाडासाठी. पदरचे 4-5 गेले तर चालते त्या निधीमध्ये. असं म्हणजे निधीचा तुम्ही कधी विचार नाही केला, सो खर्चातूनच सुरुवात केली. सुरुवात करा, उद्दिष्ट पूर्ण करा म्हणजे 500-600 पदरचे जाईनात. मग असा विश्वास ठेवला. पुढच्या वेळी त्यांनी निधी वाढवला. एक साली मग 7,000 दिले असं. आणि ती जाळी मेंटेनन्स वगैरे असल्या गोष्टी त्यामध्ये निधी करतो. 7,000 त्यानंतर परत प्रतिसाद 7,000 एका वेळ दिले. त्यानंतर प्रतिसाद कमी, कारण ते करमणुकी साधन ऑर्केस्ट्रा इकडे तिकडे वाढायचे. आम्ही प्रबोधन केलं ऑर्केस्ट्रा वगैरे कशाला ह्यासाठी, पण पोरं काय ऐकत तसे सगळ्यांचं निधी, हे तुला काय करायचं म्हणणार, आम्हाला हे करमणूक करायचं, देवाचा पैसा आहे, आम्हाला करमणूक केला पाहिजे. त्यातून मग थोडाफार निधीकडे वळवायचं, असं करायचं. सगळेच काय सारखे नसतात. बरोबर आहे. बरोबर. मग आता कसं असतंय बा, ह्या गोष्टीची तुम्हाला खूप सारी आयडिया आहे की बाबा एखादं वृक्षाचं रोपण करणं सोपं आहे, पण त्याचं संवर्धन करणं खूप अडचणीचं आहे. मग हे संवर्धन करताना तुम्हाला खूप अडचणी आल्या असलेल्या, म्हणजे एक झाड लावलंय पण त्याला लहानाचं मोठं करण्यासाठी अडचणी आल्या असतात. काय पद्धतीच्या अडचणी येत होत्या, त्या पाण्याचं तुम्ही त्यासाठी नियोजन कसं करत होता वगैरे असं? आता भर उन्हाळ्यामध्ये पाण्याचं सगळीकडे शॉर्टेज असते. बरोबर. भर उन्हाळ्यामध्ये माझं उद्दिष्ट आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये पाण्याविना झाड मरू द्यायचं नाही. प्रसंगी नदीकाठाची गटार आहे, ते गटारातून सुद्धा पाणी घातलं म्हणजे झाड जगवायचं. त्यानं पाण्याच्या विना मरू नये हा माझा ठास असायचा. गटारातून सुद्धा पाणी घातलं, ती जगवली. म्हणजे गटाराचं पाणी घातलं. भर मे मध्ये टंचाई भीषण, बरोबर, पिण्याचं पाणी पण नसतं त्यावेळी मी अशी नदीकाठचा परिसर तसा डेव्हलप केला मी, गटारातलं पाणी घालून. मग त्यावेळेस कोण असं गटारातलं पाणी वगैरे ज्यावेळेस तुम्ही त्या झाडांना घालत होता त्यावेळेस कोण येत होतं का एकटंच फक्त? काय भरवनामध्ये कोणी दुसऱ्या दिवशी मी असं म्हणायचे, बापू काय मी फंडात पैसे करून नुसतं गप्पा मारणार, आता ड्रिपच करते. कुठली ड्रिप करतील काय बापू, 2-4 दिवस थांबा ड्रिप करतो, कुठली ड्रिप करतील काय, आपण मेहनत करायची. बोलणं सोपं आहे. आता ती झाडं जी आज 20-21 वर्षापूर्वी जी लागण केली ती झाडं खूप मोठी झाली असतील, आता मोठी सावली आहेत. आता ते आताच्या पिढीला ते खूप सोपं आहे की त्या झाडाखाली जाणं, गप्पा मारणं, निवांत राहत, खेळणं वगैरे. पण त्यावेळेस लोकांनी काय मदत केली तुम्हाला, काही लोकांनी केलेली नाही. महिमा करते, हा फार चांगला आहे बापू, फार चांगला आहे, चांगलं. आणि हे कार्य त्यानंतर प्लस जोडीला काय होतं, स्वच्छता मोहीम. राष्ट्र संत गाडगे बाबाच्या प्रेरणेनं स्वच्छता मोहीम सुद्धा मी हाती घेत होतो. समजा आज कुणाचा 3रा विधी आहे, माती सोडायचं म्हणतात ना, हो बरोबर, 3रा विधी आहे. आणि सर्वसाधारण शौचालय नसतं आणि मग रस्त्याच्या कडेला बसतात. मग आता म्हणलं उद्या अमुक एकाची उद्या मातीचा विधी आहे, आता ही रस्त्याच्या कडेला भरपूर सगळ्याच्या अगोदर मी भल्या 5 वाजता उठायचो, खोऱ्या घ्यायचो, तिथं मग पाटील ते माती टाकून बाजूला सारायचं. मग ही म्हणलं काय मी बापून ही काय करायला लागले, काय आता मग तुम्हाला जायला तर पाहिजे, सगळे गाव तिथे एकत्र होते. म्हणजे आमच्यात म्हणजे कोणाचं का भाव घेतला असताना शक्यतो टक्केवारी जास्त असते उपस्थिती मातीच्या कार्य.
मग सगळ्यांनी मनावर घेतलं. मग दौंडी पिटून सांगायचं आणि निदान अरे बाबानो निदान मातीच्या दिवशी तर तिथं स्मशानभूमीमध्ये बसून लांब जावं असं प्रबोधन करायचं. काय ऐकतात काय नाही ऐकतात असं चालत राहायचं. मग शौचालय निर्मिती मी सरपंच असताना 2007 ते 2012 शौचालयाची निर्मिती जास्तीत जास्त झाली आणि आदर्श गाव संकल्पनेचा आम्ही त्यावेळी कार्य करत होतो. त्यामुळेच 2012च्या दरम्यान निर्मल ग्राम पुरस्कार आमच्या गावाला मिळाला. मी सरपंच असताना म्हणजे 2007 ते 12 बिनविरोध सरपंच. त्याच्यामध्ये 7 साली 7 ते 12 सरपंच झाला, पण ते पण बिनविरोध त्या काळामध्ये झाला निर्मल ग्राम. बरं, मग बिनविरोध ज्यावेळेस निवड होते त्यावेळेस काय सरकारकडून वगैरे काय मदत भेटते का? बिनविरोध सरपंच त्यावेळी जे निधी नाही मिळाला त्या आमच्या त्या काळी जिल्ह्यामध्ये 137 गावं झाली ती बिनविरोध. बरं, मग तो वादग्रस्त राहायला मिळते का नाही आता एवढी काय जिल्हा परिषद शिव व्हिजिट करून गेले. बघू आता काय होतं 136 गावं सरकार देते का नाही. मग शेवटी आम्ही काही त्याचा पाठला केला नाही, कोणाला मिळाला कोणाला नाही माहिती नाही. 136 गावं होती आमच्या काळात त्यावेळी झाली ती बिनविरोध जिल्ह्यात. बरं. मग आता ज्यावेळेस तुम्ही म्हटलं की सो खर्चातून मी पैसे वगैरे करतो, त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही हे कार्य चालू केलं होतं, तुम्ही तर म्हटलं काय ज्यांना वाटायचं ते यायचे मदत करायचे वगैरे सगळ्या गोष्टी होत्या, पण तिथून नंतर काही संघटनाने वगैरे अशा होत्या का की म्हणजे गावातले नाहीत पण बाहेरच्या वगैरे की जे तुम्हाला मदत करत तुमच्या कार्याचं हे पाहून? संघटनेचे प्रस्ताव जिल्हा परिषद शाळेने डांगे गुरुजींनी प्रस्ताव दिला, थांबा तुमचं कार्य चांगलं आहे, थांबा बापू. एक मंगळवेढेची स्वयंसेवी संस्था आहे त्यांच्याकडे तुमचं नाव फॉरवर्ड करू, तुम्ही फॉरवर्ड करण्यासाठी कारण माझं कार्य चालूच आहे. मग तीन पाठलाग केला नाही गोष्टी संस्थेला. सामाजिक संस्था मंगळवेढेची आहे, तुम्हाला काही मदत देऊ करू म्हणजे तुम्ही काय करायचं ते करा. गुरुजींना म्हटलं माझं कार्य चालूच आहे, त्याचं काही पाठलाग पण कोणी केला नाही. पण काय त्याचं भेटलं नाही म्हणजे आजपर्यंत कुठल्या संघटनेनं मदत संघटनेने नाही. देवस्थानचा फंड आणि ग्रामपंचायत काय करेल ते एखाद्या ड्रीपची नळी वडीने एवढंच. आणि जिल्हास्तरीय पुरस्कार ते निर्मल ग्रामचा एकदा मिळाला ग्रामपंचायतीला माझ्या काळात एवढंच. बरं, मग आता या सरपंचाचा जो तो काळ म्हटला तुम्ही 7 ते 12 होता, 7 ते 12 5 वर्ष, त्याच्यामध्ये तुम्ही अशा म्हणजे काही गोष्टी केल्या का की जेणेकरून लोकांची अजून जागृती निर्माण होईल? शौचालयाची टक्केवारी वाढली तेवढं मनावर घेतलं त्या आधारेच निर्मल ग्राम पुरस्कार गावाला मिळाला. शौचालयाची टक्केवारी वाढली आमच्या काळामध्ये. मी असं ऐकलं होतं की वसुंधरा जाणीव अभियान पण काहीतरी तुम्ही? वसुंधरा ही सुरुवातीची संकल्पना 2003च्या ज्या 2000ला गावी आलो त्यावेळी त्या दरम्यान 1 वर्ष अगोदर निसर्ग साथी मंडळ म्हणून एक होती युवा वर्गाची त्यांची एक गट होता निसर्ग साथी मंडळ. सुरुवात करायच्या अगोदर त्याने सायकल फेरी साताऱ्यापर्यंत कुठलं तरी गाव 2 सायकल ट्रिपा त्यांनी केले. 10-20चा गट होता. बरं, माझ्या मनात आलं निसर्ग साथी मंडळ नाव फार चांगलं आहे, पण निसर्गाच्या दृष्टीनं फार काम कमी होते. फक्त नॉमिनल म्हणजे वर्षातून एकदा गणपती बसवतात, त्यानंतर पण त्याचं तेवढं मर्यादित आहे. मग निसर्ग साथी मंडळाचं कार्यक्षेत्र वाढावं या उद्दिष्टानं मी एक गावात मीटिंग बोलवली. सगळं पुकारलं म्हणजे देवळातून पुकारलं. मग आपल्याला असं करायचं की निसर्ग साथी मंडळ जे कार्य आहे त्याचं आपण वाढीव कार्य आपण या चिंक्यात वाढवायचं आहे. मग त्यासाठी लोक बरीच आली देवळामध्ये. तेवढी ग्रामसभेला पण लोक जमत आहे. फडदेची एका पुकारल्यानं सगळे आले. बापू बोलत काय कार्य जावं आहे. त्यामध्ये संकल्पना मांडली आपल्याला कार्य तर करायचं आहे पण सरकारी निधी तर मिळत नाही. मग निदान आपण ही संकल्पना मांडली आठवड्यातून 1 तास तरी आपण श्रमदान करूया. त्यांनी काय 50 लोकांना नाव दिली, 4-5 आली, 4-5 नाही असं अशा प्रकारे श्रमदान करूया आपण सरकारी निधीची अपेक्षा न ठेवता. मग त्याचं रूपांतर असं वसुंधरा जाणीव अभियान. ते रजिस्टर नाही परंतु या नावानं कार्य मी करत राहील. वसुंधरा जाणीव अभियान हे वृक्षारोपण आणि स्वच्छता मोहीम असं व्यसनमुक्तीचं प्रबोधन असं मी करत राहील. तर मला तुमच्या बोलण्यातून असं जाणवतं की एखादी गोष्ट तुम्ही म्हटलं की बरेच अभियान वगैरे लोकांनी चालू केले पण ते फक्त जनजागृतीच झाली म्हणजे खरं उतरून ग्राउंडवर कोणी काम नाही केलं त्याच्यावर. पण तुमचं असं होतं की कोणी काय जाणीव किंवा काय असेल ते माझं मी काम करत राहणार, कोण मदत येऊ नाही येऊ. संकल्प केला वसुंधरा जाणीव अभियान किंवा प्रतिष्ठान रजिस्टर व्हावं. कुठं रजिस्टर करायला पण मी पोचलो नाही, फक्त कार्य चालत राहिलं. पण प्रतिष्ठान माझं वसुंधरा जाणीव अभियान रजिस्टर नाही केलं पण कार्य चालत राहील. बरं, मग आता तुमच्या गावामध्ये साधारणतः तुमच्या गावामध्ये फक्त बाकीच्या तुम्ही जे ठिकाणी लावलेत ते सोडून तुमच्या गावामध्ये फक्त किती झाड आहेत? गावामध्ये 1600 आहेत. 1600 झाड आहेत म्हणजे जे पाहिले झाड तुम्हीच लावले असतात. जवळजवळ 20% निसर्गदत्त किंवा संबंधित व्यक्तीने लावली असेल 20%. बाकी 80% हे माझं. 80% झाडं तुमचे. आता ते 20 वर्षाचं फळ पाहताना थोडं चांगलं वाटत असेल.
मग ह्याच्यातली सगळ्यात जास्त झाडं कोणत्या प्रकारचे आहेत? हे सगळे आता जे तुम्ही लावले आजपर्यंत 1600 झाडं, ह्यात सगळ्यात जास्त झाडं लिंब आणि करंज आणि चिंच हे. अच्छा ते लिंब, करंज आणि चिंच. बर. मग आता जी तुम्ही जी झाडं लावलेली आहेत लिंब, करंज आणि चिंच, आता करंज आणि चिंच असं झाड आहे की जे आपल्याला उत्पन्न देतं प्रत्येक वर्षी. बरोबर. मग आता हे जे झाड लावलेत ती तर तुम्ही लावलेत, म्हणजे हे थोडक्यात ग्रामपंचायतच्या भागातले, थोडक्यात म्हणजे ग्रामपंचायतकडे असणारे झाड आहेत. मग ही जी झाडं आहेत ह्या झाडांचं आता जी वर्षाला जे उत्पन्न येतं ते काय करता? हा ती तर कमतरता आहे. आता लावली बर. पोरं आपलं करंजा विकतात, ही विकतात, इकडं तिकडे चिंचा घेऊन जातात. अजून त्याचं काही शिस्तबद्ध काहीच नाही, कंट्रोलच नाही काही. बर. आता पोरं विकला, एका पोराला शेजारी म्हटलं अरे किती करंजा ऐकलं, 40 रुपयाचं करंजा ऐकल्या. अरे हे कोणी लावलं होतं मला माहिती नाही. मी म्हटलं मुद्दाम माझ्या स्वप्नात तुझे मारुती चव्हाण रामशी स्वप्नात आला होता बघ. काय म्हणत होता, माझ्या नातवाकडनं काय तर झाडाचं काम करून घे. होय बापू मी करू लागतो असं म्हणतो ना, तू गप्पा मारतं. करंजा तेवढं 40 रुपयाचे बापू मी ऐकल्या. म्हणजे असं फायदा लोकांना आपली अपेक्षा न करता केलेलं असते. आता ते शिस्तबद्ध कार्यक्रम व्हायला पाहिजे, कुणाला कंट्रोल व्हायला पाहिजे, चिंचा आपण अधिग्रहण करायला पाहिजे. हे ग्रामपंचायतचा भाग थोडा उणीव आहे, ती भरून निघाली पाहिजे. आता ते परसबाग एक संकल्पना तुमची आम्ही ऐकली होती की परसबाग एक संकल्पना तुमची खूप छान आहे, त्याबद्दल काय थोडीफार माहिती भेटेल का? परसबाग काय आहे? परसबाग आपल्या कुटुंबातील सांडपाण्याचा निचरा प्रॉपर होणं, त्यासाठी 2 कंपार्टमेंटमध्ये वाफे तयार करणे मातीची. बर. आणि त्यामध्ये भाजीपाला लागवड किंवा छोटी मोठी फुलझाडं लावणे, जेणेकरून आपल्या सांडपाण्याचा वापर आपल्या घरात राहावा. ती संकल्पना काटे समाजातल्या एका व्यक्तीने फक्त 2 वर्ष राबवली. त्यानंतर त्याचं मॉडेल गावात अजून कोणी घेतलेलं नाही. म्हणजे संकल्पना मांडली, पण आता सध्या कार्यवत फार कमी. लोकांना अलीकडं झाडांची अजून पण जाणीव नाही की म्हणजे त्याचं झाडं नसतील तर त्याचं प्रॉब्लेम काय होणार आहेत किंवा त्याचे परिणाम काय भोगावं लागणार आहेत येणाऱ्या काळात, ह्याची अजून पण जाणीव नाहीये. आपण जी मगा चर्चा केली की एक स्मशानभूमीमध्ये झाडं लावण्याची सुरुवात तुम्ही केली स्मशानभूमीपासून, तर अजून एक किस्सा असा आम्ही ऐकलाय की तुम्ही एक गावाला एक वेगळी सवय लावली की स्मशानभूमीमध्ये ज्यावेळेस तुम्ही 3रा दिवस असतो एक रक्षा विसर्जनाचा, त्याचा तर एक काहीतरी किस्सा आहे असा ऐकलाय तो आम्हाला. तर त्या श्रद्धांजलीच्या निमित्तानं त्या व्यक्तीचं थोडं इतिहासाची त्याचं वैयक्तिक इतिहासाची महिमा करून त्याचं पार्श्वभूमी सांगून एक श्रद्धांजली वाहतो. आणि त्याच्याच अनुषंगात साईड बाय साईड एक प्रबोधनात्मक मी एक 4-5 ओळीचं काव्य घेत असतो. लोका एक छोटंच आहे. राष्ट्रसंत तुकडोजी, संत गाडगे बाबा आणि संत सावता, बाणा निर्वाणी लक्षवेधी जाणू आता. ह्या संतांचं कार्य आज घडीला फार गरज आहे. अशा रीतीने दुसरी एक सांगते व्यसनमुक्ती दृष्टीनं, याच देही याच डोळा, जरी साधने जीवनमुक्ती, नाही पर्याय व्यसनमुक्ती. अशा प्रकारचं अनायचं तिथं समाज भरपूर आहे, गंभीर ठिकाण आहे. हा विषय गंभीरतेने घ्यायला पाहिजे, पण घेतला जात नाही. येन 3 प्रकारे घेतला जावा हा उद्देश की मी त्यांना सांगते, बाबांनो, याच देही याच डोळी, याच देही याच डोळा, जरी साधने जीवनमुक्ती, नाही पर्याय व्यसनमुक्ती. युवकांनी व्यसनापासून परावर्त राहावं हा संकल्प मी असे एक प्रकारे प्रबोधन साईड बाय साईड प्रबोधन पण त्या माती विसर्जनाच्या वेळी मी करत असतो. आणि रक्षा जी नदीला रक्षा त्याचं आता आम्ही त्या निमित्ताने त्या व्यक्तीच्या नावे झाड लावतो त्या ठिकाणी, त्या खड्ड्यामध्ये ते नदीपात्रामध्ये रक्षा न टाकता त्याचं नियोजन अगोदरच केलं असं या ठिकाणी झाड लावणार, त्या ठिकाणी ते रक्षा विसर्जन केलं जाईल. त्यांना सगळ्यांना प्रतिसाद चांगला मिळतोय. तसं आपलं मानगंगे मी महिमा केली आमच्या गावाची. मानगंगे तिरी एखादं गाव असणं हे फारच कमी लोकांचं भाग्य आहे. बरोबर. म्हणजे आमचं गाव मानगंगेच्या तिरी आहे. म्हणजे मानगंगेची आपण स्वच्छता राबवूया. जसं चंद्रभागेत तरी ते सहसा होत नाही, तरी परंतु जेवढं होईल तेवढं आपण मानगंगेच्या तिरी स्वच्छता अभियान राबवूया, त्यांना प्रदूषणापासून वाचवूया. मग ते रक्षाविसर्जन तिकडे न करता झाडाच्या बुंद्यामध्ये करायचं. आणि ह्या संकल्पना सगळे त्याला प्रतिसाद चांगला मिळाला आहे. हा, हे कधीपासून तुम्ही संकल्पना हे आता मागील एक वर्षापासून चालू केलं. अच्छा, 1 वर्ष झालं. आणि ह्याचा प्रतिसाद बऱ्याच ठिकाणी आहे ना. आता पण मी आजच्याच पेपरला वाचलं, काही ठिकाणी ते वृक्षाचं म्हणजे फळाचं झाड लावले त्याच्या स्वतःच्या जवळच्या नातेवाईकांना. म्हणजे ह्याचं प्रबोधन आता हळूहळू व्हायला लागले. पण ही ज्यावेळी सुरुवात तुम्ही केली असं लोकांना बोलला, त्यावेळेस लोकांची प्रतिक्रिया काय होते? नाही, सकारात्मक होती. होय चांगला आहे म्हणे. सकारात्मक निगेटिव्ह कोण बोललंच नाही. कारण रक्षा विसर्जन ही एक जुनी काळाची प्रथा आहे. ती सावली त्या
त्याचे अंश त्याचे व्हायब्रेशन त्या सावलीचे रोपण आपल्याला देत राहतील बाबा. सावली बी देते, ते व्हायब्रेशन आपल्या भोवतीने आहेतच बरोबर. सांगितलं त्या प्रबोधनामध्ये मी असा उल्लेख केला. आणि आम्ही हे ऐकलं ज्यावेळेस तुम्ही हे जनजागृती करत असता किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जात असता त्यावेळेस आम्ही ऐकलं असं की तुम्ही काही अभंग अशा पंक्तीतनं लोकांना जनजागृती करता. करतो की होय. ते कोणते आहेत आम्हाला थोडे ऐकाय भेटतील? पर्यावरणाविषयी हे 2004 सालचा आमचा चैत्रोत्सव गावात होता. बर. त्यावेळी एक भेदिक गाणे आहे, तुम्ही ऐकलं भेदिक असतं एक पकवाज आणि ते स्वतः 2 भेदिक गाणी कधी ऐकली का? भेदिक गाणी म्हणजे ऐकले असतील पण त्याला भेदिक म्हणते ते असं भेदिक माहित म्हणते. नाही. त्यात 2-3 कलाकार असते. ते एका कलाकाराला चल म्हणजे आमच्या घरी चहा प्यायला बोलून नेलं तर मी पद्य वाचून दाखवलं, मला हे साथ देशील का? होय काय होय बाबा साथ देईन मी आपलं. अशा प्रकारे काय सांगू बाबा या धरतीचे हाल, काय सांगू बाबा या धरतीचे हाल, पाण्याचे हे दिसगा आम्हा वाट्या आले, पाण्याचे हे दिसगा आम्हा वाटे आले, खते रसायनी त्यात बेफाम उपसा, खते रसायनी त्यात बेफाम उपसा, देशिवान कोणी हो नाही जपला, देशिवान कोणी हो नाही जपला, वन्यजीव लोकवस्ती घुसू लागले, वन्यजीव लोकवस्ती घुसू लागले. कारण काय तर हक्कावरी आम्ही त्यांच्या घाव घातला, हक्कावरी आम्ही त्यांच्या घाव घातला, शेततळी गावतळी अवघी उभारू, शेततळी गावतळी अवघी उभारू, वनराई देवराई साथ देऊया, वनराई देवराई साथ देऊया, सिद्धनगरी आपुली ही आदर्श करूया, सिद्धनगरी आपुली ही आदर्श करूया, जय भारती जय भारती जय भारती. म्हणजे अशातून तुम्ही प्रबोधन केलं वेगवेगळ्या ह्याच्यात. तर मग अजून काही अशा आहेत का म्हणजे ज्या पंक्ती तुम्हाला? राष्ट्रसंत तुकडोजी, संत गाडगे बाबा आणि संत सावता, बाणा निर्वाणी लक्षवेधी जाणवाता. समाज प्रबोधन गरज आहे. घडवू संपन्न या देश भारता, घडवू संपन्न या देश भारता, जय हिंद वंदे मातरम. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, निर्मळ करूया मिरून सारे गाव आपोला, निर्मळ करू मिळून सारे गाव आपोला. निर्मल ग्रामविषयी हे प्रबोधन. एक भजन आहे, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, 7 दिसाच्या एका हो वारी, 7 दिसाच्या एका हो वारी, श्रमदान करूया मिळून घडी भरी, श्रमदान करूया मिळून घडी भरी, आदर्श करू आपली ही सिद्ध नगरी, आदर्श करू आपली ही सिद्ध नगरी. कोण बा आता कुणबिया कैवारी, गाई तुम्ही पाळा एक खिलारी, कोण बा आता कुणबिया कैवारी, गाई तुम्ही पाळा एक खिलारी, अशी संभाळा ही कृषी पंढरी, अशी संभाळा ही कृषी पंढरी, हा बापू तुम्हा मागतोय वारी, हा बापू तुम्हा मागतोय वारी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. मस्त वाटलं ऐकून. आता माझा असा एक प्रश्न आहे, मला वाटतं ही काळाची गरज आहे की आजकाल विज्ञान खूप पुढे गेलेलं आहे, तरीही खूप ठिकाणी असं होतं की कोणतर पाहुणे आलेत घरी किंवा कोणतर शेजारचे आलेत वगैरे, ते बसतात आणि काहीतरी सांगून जातात. म्हणजे काय की हे झाड इथं तुम्ही कशाला लावलं, हे झाड खूप अशुभ असतं. मग ते गेल्यानंतर त्या घरच्या व्यक्तींच्या डोक्यामध्ये ते चालू होतं, मी अशुभ आहे म्हणून मग थोडं प्रॉब्लेम, मग त्याने झाड तोडणं वगैरे, अशा खूप गोष्टी होत्या. मग मला विचारायचं आहे, तुम्ही आता झाडं खूप लावलेले आहेत, तुम्हाला असं वाटतं का की काही झाडं अशुभ असतात म्हणजे काय, लोकांनी तोडाय पाहिजेत का? नाही, सगळी झाडं शुभच आहेत. असेल तर आपली प्रवृत्तीच अशुभ असेल असं वाटतं मला. सगळी अशा शुभच लोकांना आहेत. काय सांगाल की अशुभ झाडं नसतात किंवा असतात, हे जर लोकांना सांगा थोडं. नाही, त्यांना सांगायचं आपली आपण करा सोडवणं. बर. संत वृक्षावरी भार देऊन या, त्याच्यावरती सांगितले एक, ऐशी कळवळ्याची जाती,
ऐशी कळवळ्याची जाती करती लाभा विन प्रीती करती लाभा विन प्रीती वृक्ष महिमा सांगू किती वृक्ष महिमा सांगू किती आपण उन्हा या झेलती आपण उन्हा या झेलती अन्य जीवा छाया देती अन्न जीवा छाया देती. अशा प्रकारे हे वृक्ष कळवळ्याची जाती करती लाभाविन प्रीती ही संतोक्ते संताला अनुसरण हे वक्तव्य केलेलं आहे. पण हे वक्तव्य लाभाविन प्रीती करणं संतापेक्षाही जात ह्या वृक्षाला लागू पडतं. कसं संताला निदान समजा उभा आहे तपस्याला साधनेला गायनाला भजनाला त्याला थोडी तरी स्वतः करता काही गरज पडते की अन्न वस्त्र निवारा पाहिजे म्हणजे खाद्य पाहिजे काही पाहिजे. परंतु लाभाविन प्रीती लाभावी स्वतःला काय नको पण प्रीती करणार हा वृक्षही एक वृक्षराज एकच आहे. ही करती लाभाविन प्रीती ऐशी कळवळ्याची जाती ही संतोक्ती संतापेक्षा ह्या वृक्षाला फार लागू पडते. अशा प्रकारे मग खरंच झाडं अशुभ असतात का? नसतात. ह्या तो आपला ग्रह आहे तो ग्रह नसावा असं मी सगळ्यांना प्रबोधन करतो. म्हणजे ग्रह आहे बर आपलाच ग्रह आहे म्हणजे लोकांनी झाडं तोडू नये. हा तोडू. सामाजिक वनीकरणाचा बहुतेक लिखित काय लिखित नियम आहे मला माहिती नाही आहे बहुतेक. एक झाड तोडलं तरी 10 लावावी असा एक नियम. परंतु विटंबना खंत आहे की 10 तोडली तरी 1 लावायचा पत्ता नसतो. त्याला अनेक जबाबदार घटक आहेत आपण शक्यतो कंट्रोल करू शकत नाही. अलीकडं तुम्ही आजपर्यंत 2000 पेक्षाही जास्त झाड लावले वेगवेगळ्या ठिकाणी. आता ती कशी लावली? कारण अलीकडे लावणं तुम्हाला मी सुरुवातीला म्हटलं तसं खूप सोपं आहे तुम्ही म्हटला पण ते जगवणं खूप अवघड आहे. पण ते तोडण्यासाठी काही वेळ पण लागत नाही पण ते वाढवण्यासाठी खूप वर्ष लागतात. मग आता बरेच वेळा काय होतं तुम्ही आम्हाला सांगितलेलं होतं की माझी खूप सारी झाडं अतिक्रमणामध्ये गेली रोडच्या वगैरे अतिक्रमणात जात. मग अशा वेळेस थोडं त्या गोष्टींचं वाईट वाटत असेलच की बाबा एवढं मोठं झाड करायचं आणि ते अतिक्रमणात जातं. मग ह्याला काही पर्याय आहे का की अतिक्रमणात जे झाड जातंय त्याला वाचवू शकतो का आपण? सरकारला काय सांगाल असं मला म्हणायचं. सरकारने ही योजना हाती घ्यायला पाहिजे. रोड प्राधिकरण म्हणा किंवा काय ते हायवे कंत्राटदार किंवा ते बांधकाम व्यवसाय काय म्हणाय त्याला कॉन्ट्रॅक्टर त्यांच्याशी लिंकअप करून शक्यतो माझा तर अनुभव आहे जे झाडं अतिक्रमणामध्ये जातात त्यात कमीत कमी आपण 80% तर शिफ्टिंगमुळे वाचवू शकतो. बरं शिफ्टिंगसाठी प्रबोधन व्हायला पाहिजे. ते संबंधित कॉन्ट्रॅक्टर ते शासकीय यंत्रणा ते सामाजिक संस्था यांच्यामध्ये लिंकअप व्हायला पाहिजे. म्हणजे आपण 80% झाडं वाचू शकतो. बरं मग शिफ्टिंग म्हणजे काय? म्हणजे शिफ्टिंग म्हणजे सगळ्याच जाती नाही बहुतेक 95% झाडं तरी शिफ्टिंगमुळं पुनर्लागवडीत होऊ शकतात. त्याला थोडं वेळ मेहनत करावं लागते. मग त्याचं ते अगोदर लिंकअप करायला पाहिजे फोन नंबरने अमुक ठिकाणी रस्त्याला अडवून झाड ते शिफ्टिंग करायचे त्याचा नंबर द्यायला पाहिजे. संबंधित संस्था कोण आहे आम्ही फ्री शिफ्टिंग करून देवी. शिफ्टिंग म्हणजे काय? शिफ्टिंग म्हणजे ते प्रत्यक्ष झाड JCB उचललं अगोदर खड्डा तयार करणं ज्या ठिकाणी लागवड आपल्याला करायची आहे आणि ज्याची जबाबदारी तिथं शेतकरी किंवा एखादी सामाजिक संस्था घेईल त्या ठिकाणी खड्डा घ्यायचा आणि ते अलगद JCB ते झाड शिफ्टिंग त्यामध्ये लागवड करणं. फार मोठं पण झाड शिफ्टिंग करता येतं का? नाही ठराविक वयोगट होऊ शकतो. मध्यम वयोगट जास्त जुर्ण होणार पण मध्यम वयोगट यशस्वी शिफ्टिंग त्याची पुनर्लागवड होऊ शकते. म्हणजे याच्यावर कुठं सरकारनं पण विचार केला पाहिजे कारण शिफ्टिंग होऊ शकते याचा अर्थ आपण ते झाड वाचवू शकतो. निदान 80% 100% झाडं पुनर्लागवड शिफ्टिंगमध्ये वाचवू शकतो. आता जी वृक्षतोड होते त्याला कारण लागत नाही म्हणजे मला ठीक आहे माझ्या घरी बांधावर झाड आहे चला तोडूया. हे वृक्ष तोड थांबवण्यासाठी तुम्ही काय सांगाल लोकांना? म्हणजे थोडक्यात मला असं विचारायचं आहे की लोकांना झाडांचं महत्त्व समजणं गरजेचं आहे. मग हे वृक्षतोड थांबवण्यासाठी काय करावं लागेल? थांबवण्यासाठी सामाजिक पातळीवर शासकीय पातळीवर उठाव होणं फार गरजेचं आहे. त्यांचं प्रबोधन होणं गरजेचं आहे. शिफ्टिंग कर तोडू नकोस तुला काय गरज आहे म्हणजे तर पाठपुरावा करणं फार गरजेचं आहे शासकीय पातळीवर सामाजिक संस्थेच्या पातळीवर. म्हणजे थोडक्यात आपण असं करू शकतो की एखाद्यानं झाड तोडलं किंवा एखादं झाड तोडण्या अगोदर त्यानं सगळी परमिशनची प्रक्रिया पूर्ण करावी आणि झाड तोडावं. जर असंच झाड तोडलं तर त्याच्यावर केसेस वगैरे पण व्हायला पाहिजेत. पण हे तर दुर्भाग्य हे आहे की केसेस
सगळ्यात जास्त सरकारवरच होतील, कारण सरकारच सगळ्यात जास्त झाडं तोडतं का तर रोडसाठी किंवा इतर कारणासाठी. पण तुम्ही जे पर्याय एक सांगताय सरकारला की 80% झाडं शिफ्टिंग मध्ये आपण वाचवू शकतो, तर याच्यावर कुठे तर सरकारनं विचार करणं खूप गरजेचं आहे. आम्ही असे ऐकलं होतं की तुम्ही राम मंदिर प्राण प्रतिष्ठान या दिवशी एक संकल्प केलेला होता. संकल्प केलेला आहे 22 जानेवारी 2024. 22 जानेवारी 2024 श्री प्रभू रामचंद्राची अयोध्येमध्ये प्राण प्रतिष्ठा सोहळा झाला आणि ते योगायोगानं त्याच दिवशी एक वारकरी पंथातले पाटील मिसाळ प्रल्हाद पाटील गुरुजी म्हणून त्यांचंही वरिश्राद्ध तिथं आलं होतं. वरिश्राद्धाचा विधी होत, वरिश्राद्ध कार्य. आणि त्यावेळी एक कीर्तनकार महाराज कीर्तनला बोलवलं होता. तेच टायमिंग तेच 12:30च्या आसपास. त्यावेळी संकल्पाला 22,124 एक असं एक संख्या घेऊन 22,124 ही संख्या घेऊन आपण अयोध्येच्या दिशेने हायवेच्या लगत वृक्षारोपणाला सुरुवात करूया. प्रकल्प फार मोठा आहे. निदान आपल्या महाराष्ट्र बाउंड्रीपर्यंत हा प्रकल्प सामाजिक वनीकरण, शासकीय व्यवस्था, धार्मिक सामाजिक संस्था यांच्या सहयोगानं निदान आपण महाराष्ट्राची बाउंड्रीपर्यंत पोचूया. तसे या दोन्ही बाजूला वड, पिंपळ, उंबर, अर्जुन अशी देशी झाडाची लागवड करूया. हा संकल्पासाठी मला थोडासा पाठपुरावा करायचा आहे. शासकीय लेवलला व सामाजिक वनीकरण, सामाजिक संस्था निदान आपली महाराष्ट्र बाउंड्री ज्या तिथं पोचत तिथंपर्यंत तरी हा टप्पा निघा. तिथून पुढं आहे संकल्प 22,124 ही संख्या घेण्याचा. खूप चांगली तुमची संकल्पना आहे आणि त्या संकल्पनेला यश पण येऊ असं आम्ही रियालिटी परिवारातर्फे एक शुभेच्छा पण देतो. एखादं झाड आपल्याला म्हणजे काय काय देऊ शकतं असं तुम्हाला वाटतं? मनुष्याच्या शेवटपर्यंत ते मदत करतं. सावली आहे, फळ आहे, घरबांधणी आहे आणि याच्याही पलीकडं अजूनपर्यंत म्हणजे 10 संस्कारला काय लाईटचं दहन फार शक्यता होत नाही. मग शेवटी विधी जाळण्याचा विधी करण्याला पण तेच शेवटी कामाला येतं. मी इतकी त्याची मदत आहे. म्हणजे जसं मगा म्हटल्याबरोबर अशी कळवळ्याची स्वतःला काय नको आहे. जन्मापासून ते शेवटपर्यंत म्हणजे मनुष्याचा, मानवाचा अंत्यसंस्कार करायला शेवटी तीच उपयोगाला येतं. म्हणजे त्या वृक्षाची महिमा आहे. त्या दृष्टीने जाणीव जागृती करणे गरजेचं आहे. आणि या अनुषंगानं युवा वर्गांना पण मी हा मेसेज देतो की तुम्ही पण यामध्ये सहभागी व्हा आणि ही संकल्पना पुढे नेण्यासाठी, गतिमानता आणण्यासाठी सामाजिक वनीकरण, शासकीय संस्था, आध्यात्मिक धार्मिक संस्था यांना तुम्ही अप्रोच करा माझ्या वतीने. हीच माझी विनंती. तुमचं प्रेरणास्थान कोण आहे? राष्ट्रसंत तुकडोजी, संत गाडगे बाबा यांचंच कार्य. म्हणजे यांच्या कार्यामुळे त्यांना गतिमानता हा कार्य माझं चालूच होतं. आणि त्यावेळीच 2006चं टाईम आहे. हे कार्य माझं निमूटपणे वन मॅन ब्रिगेड चालूच होतं. आणि त्याच सालामध्ये स्वदेशीचे प्रणेते, आझादी बचाव आंदोलनाची तुम्ही नाव ऐकलं, हे राजीव दीक्षितजी स्वदेशीचे पुरस्कर्ते. त्यांनी आमच्या गावी 2 दिवस निवासी कार्यशाळा. तसं सांगोला तालुक्याला त्यांनी जास्तीत जास्त वेळ दिला आहे. पण आमच्या गावामध्ये 2 दिवस निवासी होते. म्हणजे तेच स्वदेशी आयुर्वेद अशी संकल्पना त्यांच्या प्रेरणेनं म्हणजे 2006ला ते येऊन गेले आणि माझं कार्य निमूटपणे चालूच होतं. आणि 2007ला माझी बिनविरोध सरपंच पण निवड झाली. म्हणजे नेक्स्ट डे म्हणजे असं त्यांचं पण काय फार मोठा रोल आहे. तर सांगोला तालुक्याला राजीव दीक्षितने फार वेळ दिला. ज्या काळात सरपंच होता त्या काळात तुम्ही महिला दिना दिवशी म्हणजे काहीतरी ते आता झालं मागच्या महिन्यातलं व्रत आहे ते महिला दिनी मागचा 8 मार्च तिथं म्हणजे मागच्या महिन्यात सरपंच काळातलं नव्हतं, त्या काळातले नाही, मागच्या महिन्यातली मागच्या 8 मार्चची. त्यावेळी ग्रामपंचायत सदस्य आमचा मुलगाचा डेप्युटी आहे तो तिथं हजर होता. मी काय हजर नव्हतो. तिने संकल्प मांडला. जेवढे सदस्य होते महिला 8 मार्चच्या महिला दिनी प्रत्येकाला एक रोप त्याने दिलेलं आहे. एक रोप आणि पंचपाळा. आणि त्या रोपाला असं त्याने प्रेरणा दिली की हे रोप पुढच्या 8 मार्चपर्यंत त्यांनी जगवून दाखवायचं आहे. आणि जे जगवून दाखवेल त्याचे 1, 2, 3 नंबर काढते त्यांना पुरस्कार द्यायचा असं त्यांना प्रबोधन केले. त्या महिलांना प्रत्येकाला एक रोप दिले. म्हणजे महिला दिनानिमित्त तुम्ही एक रोप महिला दिनानिमित्त एक तुम्ही उपक्रम सुरू केला. उपक्रम आमच्या ग्रामपंचायत चालू केला. ते मी हजर नव्हतो पण आमचा मुलगा डेप्युटी आहे त्या मला हे दिलं. मी म्हटलं तुम्ही ग्रामपंचायततर्फे 2 पुरस्कार, मी 3रा पुरस्कार मी पण देतो. म्हणजे प्रोत्साहन पर 3 नंबर काढायला ठरवले. म्हणजे या 8 मार्चपर्यंत ज्या व्यक्तीने झाड चांगल्या प्रकारे आणले त्याला 1, 2, 3 नंबर. म्हणजे 2 तुम्ही ग्रामपंचायत काढा, 3 नंबर मी माझ्यातर्फे असू द्या म्हटलं. सामाजिक आहे. खरं सांगतो बापू, आज आम्ही तुमच्याशी खूप चर्चा केली.
खूप बरं वाटलं. पण तुम्ही जे कार्य केलं आहे ते शब्दात व्यक्त करण्यासारखं नाहीच आहे. कारण मला वाटतं की तुमच्यासारखे बापू, एक जरी बापू प्रत्येक गावामध्ये असेल तर प्रत्येक गाव चिनके या गावासारखे हिरवगार होऊन जाईल. आणि तुम्ही एक पुढच्या पिढीसाठी एक आदर्श आहात. तुम्ही जे केलं, मला वाटतं की तुम्ही वयाच्या 45-50 नंतर हे कार्य हातामध्ये घेतलं. ज्या काळांमध्ये लोक निवांत राहावे असं विचार करतात, जे तरुण वयात जी उमेद असते ती तुम्ही वयाच्या 50मध्ये दाखवली आणि ते करून दाखवलं. त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार की तुम्ही एक आमचंही आदर्श आहात. आणि आम्हाला असं वाटतं की लोकांना झाडांची किंमत त्यावेळेस कळेल ज्यावेळेस ते लोक, मला वाटतं कोरोनामध्ये त्या गोष्टींची किंमत कळाली आहे लोकांना, पण त्याची जाणीव झाली, पण लोक तसे वागत नाहीत. कारण ज्यावेळेस आपण ऑक्सिजनसाठी दिलेले पैसे हॉस्पिटलमध्ये मोजतो त्यावेळेस मला वाटतं खरी झाडांची जाणीव लोकांना होणार की एक झाड आपल्याला आयुष्यभर किती ऑक्सिजन देतं. तर तुम्ही खरंच खूप चांगली जनजागृती करताय. फक्त जनजागृती करून पण उपयोग नाही हे तुम्ही सांगितलं. ते स्वतःहून पुढं होऊन करणं पण तेवढंच गरजेचं आहे. आणि फक्त करणं किंवा झाड लावणं पण गरजेचं नाही, ते जगवणं पण तितकंच गरजेचं आहे. आणि ते तुम्ही करून दाखवलं. कारण तुम्ही 2-2.5 हजार झाडं लावली, त्यातली 1600-1700-1800 झाडं सध्या जिवंत आहेत. काही झाडं तुम्ही म्हटला की अतिक्रमणामध्ये गेली, काही झाडं लोकांनी नेली. ह्या अशा सगळ्या गोष्टी झाल्या. पण आम्हाला असं वाटतं की जाता जाता तुम्ही आमच्यासाठी एक काही वाक्य सांगितलं तर खूप बरं होतील. म्हणजे ही कविता सांग. संदेश हाच की प्रत्येक व्यक्तीला प्राणवायू वृक्षराजीपासून मिळणारा प्राणवायू प्रत्येक व्यक्तीला किमान 1 रुपयाचं तर आहे. किमान 1 रुपयाचं तरी प्राणवायू प्रत्येक व्यक्ती वृक्षराजीकडून घेतो. बरोबर. एवढं जर गृहीत धरले तर 365 वर्षाचे 365, तर वर्षाकाठी 365 त्या व्यक्तीनं स्वतःचा वाढदिवस म्हणून एक वृक्षारोपण करावं. बरोबर. त्या भाग भांडवली 365च्या भाग भांडवलात वर्षाकाठी करावं स्वतःचा वाढदिवस समजा करून. समजा नाही लागलं किमान एक झाड दत्तक तरी घ्यावं. बरोबर. 365 तिथं गुंतवणूक आहे. कारण प्रत्येक दिवशी किमान एक रुपयाचा प्राणवायू तुम्ही वृक्षराजीकडून घेतला याची उतराई म्हणून. बरोबर. हा एक संदेश. आणि दुसरं सांगायचं म्हणजे संत श्रेष्ठ तुकोबरायचं ते आहे अभंग. वृक्षवल्ली आमा सोयरी वनचरी पक्षीये गाती सुस्वरे. सुस्वरे हा आपल्या मनुष्य जीवनाला तो आनंद आहे. आणि सोयरे या शब्दामध्ये एक विस्तारण मिळतो. वृक्षवल्ली आमा सोयरी, सोय म्हणजे सोय पण आहे, सोय म्हणजे सोयरी पण आहे. ती नातं पण आहे आणि तिने सोयी पण, आमची सोय पण आहे, सोयरीक पण आहे. आणि तेच सांगेन की तुकाराम तुकाराम ज्ञानराज माऊली तुकाराम, जपाराम जपाराम वृक्षराज माऊली जपाराम. ओम शांती शांती. नमस्कार.